इथं 2014-15च्या दरम्यान मला मट्ट्याचं कळालं की बाबा हा मट्ट्याला जास्त मार्केटिंग आहे. हा. मग मी ताकामध्ये जास्त लक्ष घातलो आणि ताकामध्ये नवीन एक असं वेगवेगळे आयटम करायचे असं माझं ठरवलं. मग मी सुरुवात केली अशा प्रकारे प्लेन ताक, गोड मट्टा, तिखट गोड मिक्स मट्टा, हा. नुसता तिखट मट्टा, असे मी 4 वेगवेगळे आयटम प्रकारे मट्टा विकू लागलो. बर. मग त्यातूनच मट्ट्याला असं पिकअप मिळाली आणि पूर्णपणे मलाई ताक आणि नॅचरल ताक असल्यामुळे लोकांचं ओढ जास्त निर्माण झाली त्यात. साधारण आता किती किलो किती लिटर आता ताक जाते? सर्वसाधारण माझे एक 11 कॅन जातात, 11 ते 12 कॅन जातात. म्हणजे किती लिटर साधारण? एक 600 लिटर, 600 लिटर रोजचं जाते. रोजचे 600 लिटर जाते आता सगळं ही जी काही गर्दी समोर दिसते ती फक्त आणि फक्त ह्या प्रगती मठासाठी झालेली आहे. या मठाला जी गर्दी होते हा. त्याचं कारण काय तुम्ही सांगाल? मट्ट्याला गर्दी म्हणजे प्रत्येकाला पाहिजे तसं ताक मिळतं ना. कुणाला समजा प्लेन ताक पाहिजे आहे त्याला आम्ही हा. प्लेन ताक देतोय. हा. उपासाचा मट्टा तर उपासाचा मट्टा, बर. ज्यात नुसतं मिरची असते. बर. काही लोकांना कसं उन्हात गोड तिखट पाहिजे असते, मग त्यांना आम्ही गोड तिखट देतोय. ओके. येण्याचं कारण असं आहे की वेगवेगळ्या प्रत्येकाला येणाऱ्याला त्याच्या मनासारखा मट्टा मिळतो. बर. असं नाहीये की आम्ही देणार आणि तुम्ही प्यायचं. तुम्ही सांगायचं आम्हाला तुम्हाला कुठला पाहिजे आहे, आम्ही जो तो देणार. आपल्याला कस्टमाइज करून मिळणार मठ्ठा. हा, बर. तसं मी करून देतोय. आता इथं बघितलं तर इथं गोड तिखट मिक्स मट्टा आहे. बर. इकडं गोड तिखट मिक्स, इकडं असं मिडियम तिखट मध्ये. म्हणजे हे आता मीडियम तिकीट आहे. हा, आणि विशेष म्हणजे यात हे आता मठ्ठा कसला आहे? हा तिखट मट्टा आहे. तिखट मठ्ठा केलेला आहे. हा, ओके. इकडं गोड तिखट मिक्स. जरा ढवळून दाखवा ते. ढवळून दाखव मट्टा आलो. उचला वरती. आता याचं गिरायकाचं येण्याचं वैशिष्ट्य असं आहे की बर्फ यात मिक्स नसतोय. तर बरं बघा तुम्ही असं बघशीला की टप असतं, याच्या साईडला बर्फ ठेवला असतो सगळा असा. डायरेक्ट ताकामध्ये बर्फ मिक्स नाही होत. ताकामध्ये बर्फ नाही. हे पॅकिंग असतं इकडं. आता याला जास्त गिरायक होण्याचं कारण असं आहे की मी देताना अशा एका पुढ्यात आणि साईडनं बर्फ लावून देतोय असं बर बर. की ते किंबहुना एक तास गार राहावं. गार राहावं. यासाठी आपल्याला आता हा कसा आहे? गोड गोड आहे का कसा गोड आहे? गोड तिखट मिक्स. अच्छा, हा गोड तिखट मिक्स आहे. हा. ओके. याच्या संगत पाहिजे तर तुम्हाला एक साखरचे पाऊच मिळते गोड करण्यासाठी, बर. जादा प्रमाणात गोड. वा. असं आहे. म्हणजे आपल्याला तिथं कुठं कामावर जरी असलं तरी पण आपल्याला कस्टमाइज करून घेता येते. कस्टमाइज करून घेता येते. ओके ओके ओके. चांगला आहे. म्हणजे ह्यामध्ये आता ह्या किती किती लिटरचा पाऊच आहे हा? हा 450 ग्रॅमचा पाऊच आहे. बर. आणि रेट काय त्याचा? त्याचा रेट 30 रुपये. 30 रुपये. 30 रुपये. आता गोड गोड मट्टा तुम्ही कसं करताय जरा प्रोसेस दाखवा जरा. बघा त्यांना जर एक गोड मट्टा करून दाखव. असा मट्टा असतोय, गोड म्हटलं की थोडं साखर वरती येत्या, यात आम्ही ते मिक्स करतोय. म्हणजे गोड त्यामध्ये साखरेचं. हा, साखर पाक घातली की गोड तयार झाला. हे गोडची ऑर्डर. आता हा हे गोड गोड तयार झाला. झाला. ओके ओके. आता हे तिखट हा मसाला, मसाला घातला. हे इकडे तिखट ताक. आणि त्यामध्ये तिखट ताक घातले. हा, हा तिखट मट्टा तयार झाला. म्हणजे स्पीड मध्ये सगळं काम चालू असते. हा. आता सांगलीमध्ये कड्याका ऊन पडले आणि ह्या उन्हाला गारवा म्हणून मठ्ठा पिण्यासाठी आपण आलोय. इथे सांगलीत मध्ये मित्रांनो 3 मठ्ठा वेगवेगळे आहेत. फेमस असे 3 वेगवेगळे मठ्ठे आहेत. त्यापैकी प्रगती मठ्ठा हा खूप गर्दीचा आणि सगळ्यात फेमस आहे. आणि असेच अजून 1-2 मठ्ठे तुम्हाला मी दाखवणार आहे, पण खूप चांगले आहेत. त्या भागामध्ये तुम्ही जर गेलात तर ते तुम्ही टेस्ट करू शकता. सांगलीमध्ये मित्रांनो टेलिफोन ऑफिसच्या शेजारीच आणि गणेश मार्केटला लागूनच प्रगती मठ्ठा इथं असतो. तर ह्या स्पॉटला येऊन तुम्ही इथं मठ्ठा टेस्ट करू शकता. आणि मी एक आता मीडियम मठ्ठा आता घेणार आहे. जास्त गोड पण नाही आणि तिखट पण नाही, मीडियम मठ्ठा मी घेणार आहे. सगळ्या प्रकारचे मठ्ठे इथले टेस्ट केलेले आहेत आणि जास्त करून मीडियम मठ्ठा इथला मला जास्त आवडतं. आणि आता मी घेणार आहे आणि टेस्ट करून तुम्हाला सांगतो कसा आहे. एक मीडियम मठ्ठा एक करा. मीडियम मठ्ठा आता आपण घेणार आहे मित्रांनो आणि टेस्ट करून बघूया. मीडियम मिक्स. तर मित्रांनो मीडियम मठ्ठा, गोड मठ्ठा, प्लेन ताक देखील इथं मिळतं आणि तिखट मठ्ठा देखील मिळतो. तर आता मिक्स मी घेतलेला आहे आणि समोर बघू शकता इथे फुल ग्लास भरून मठ्ठा घेतलेला आहे. टेस्ट करून बघूया. दादा रेट किती आहे मठ्ठ्याचा? रेट मठ्ठ्याचा रेट मित्रांनो 20 रुपये आणि अर्धा लिटरचं 400 ग्रामचं जे पाऊच आहे ते 30 रुपयाला मिळतं. घरी जाऊन तुम्ही ते वापरू शकता, पार्सल घेऊन जाऊ शकता. आणि त्याबरोबर एक गोड पाक जो असतो साखरेचा तो देखील दिला जातो, जेणेकरून तुम्ही गोड ताक करून ते पिऊ शकता. आणि त्या पाऊचचा रेट आहे 30 रुपये. तर मित्रांनो व्यवसाय बघू शकता. पहिल्यांदा कसा डेव्हलप केला दादाने मगाशी सांगितल्याप्रमाणे पहिला गाड्यावरती मठ्ठा होता, सरबत होतं, लिंबू सरबत होतं, सोडा होता.
पण जसं मठ्याला मागणी वाढत जाईल तसं तसं त्या मठ्यामध्ये कस्टमाइज करून वेगवेगळ्या प्रकारची चव दिली आणि हे समोर तुम्ही आता मी तुम्हाला दाखवली गर्दी प्रचंड त्यासाठीच येते. तर ताक आपण आता टेस्ट करून बघूयात. परफेक्ट. मित्रांनो जर तुम्हाला जास्त तिखट किंवा जास्त गोड आवडत नसेल तर माझ्यासारखं तुम्ही मीडियम मठ्ठा इथं सांगू शकता. खूप छान पद्धतीनं तिखट गोड अशी चव तुम्हाला त्यामध्ये मिळेल आणि खूप छान पद्धतीनं त्या रणरणत्या उन्हामध्ये या कडाक्याच्या उन्हामध्ये तुम्हाला थोडासा गारवा मिळेल. तर मित्रांनो आता आपण प्रगती मठ्ठा बघितला टेस्ट करून. आता आपण पुढच्या डेस्टिनेशनला जातोय तो म्हणजे महावीर गार्डन तिथे एक मठ्ठा असतो तो आता आपण बघायला जाणार आहोत. हे प्लेन ताक आहे का? मठ्ठा आहे मठाच आहे तयार मठ्ठा आहे. किती लिटरचा कॅन आहे? हा 40 लिटरचा कॅन असतो. हे जवळजवळ 12-15 कॅन होतात. राहू दे, उघडच राहू दे हे. तर विषय घे. तर दादा आपल्याकडे पाऊच कुठले कुठले मिळतात म्हणजे पार्सलची सेवा कशी आहे जरा आम्हाला सांगा. आमच्याकडे पार्सलची सेवा एक नंबर आहे सर. पार्सल हे छोटं 1 ग्लासच्या हिशोबातून मिळते, अर्धा लिटर पण मिळते. लिटर हे ग्लास हे छोटा आहे ते ग्लास आहे. हे छोटा आहे ते 20 रुपयाला आहे, मोठा आहे ते 30 रुपयाला आहे. ओके. तर असं हे पार्सलची सुविधा आमच्याकडे एक नंबर आहे. पार्सल सुद्धा माझं जवळजवळ 300 लिटरच्या आसपास जाते, 300-350 लिटरच्या आसपास पार्सल जाते. बर. पार्सलला पण रिस्पॉन्स चांगला आहे, पिण्यासाठी पण रिस्पॉन्स चांगला आहे. ओके. कस्टमरने मला भरपूर चांगलं हे प्रतिसाद दिलेला आहे. ओके ओके. कारण चांगली सुरुवातीपासून मठ्ठा मी जवळजवळ माझ्याकडे जे कस्टमर येणार आहेत ते हा. कमीत कमी 12-15-20 वर्षांचेच कस्टमर आहेत. बर. आणखी माझा मोबाईल नंबर आहे हा. 930-709-3392 98-90-25-95-43. ओके. धन्यवाद. दादा आम्हाला आता एक मठ्ठा करून द्या. हो दे. मठ्ठ्यामध्ये दादा कुठल्या कुठल्या व्हरायटी मिळतात आपल्याकडे? मठ्ठ्यामध्ये आपल्याला तिखट गोड मिक्स मिडियम सगळंच असते. ओके. आपल्याला जास्तीत जास्त मिडियमच जाते कारण लहानापासून तोरापर्यंत लेडीज मुलं लहान मुलं सगळे पिण्यासाठी त्या हिशोबानेच बनवलेला असते. तर दादा एक मीडियम मठ्ठा आम्हाला हो दे. एक मीडियम मठ्ठा घेऊयात आपण आणि टेस्ट करूयात. गर्दीचं पण घ्या. तर गर्दी पण दाखवा जरा. पूर्ण असं शूट करा सगळे. तर गर्दी तुम्ही चेक करू शकता मित्रांनो. ही अशी गर्दी तुम्हाला इथं दिवसभर मिळेल आणि उन्हाचा तडाखा जसा वाढेल तशा प्रमाणामध्ये इथं गर्दी सुद्धा वाढत जाते. कारण जवळजवळ 20 वर्ष ना दादा 20 वर्ष. जवळजवळ 20 वर्ष दादा गणेश मठ्ठा या नावाखाली मठ्ठा विकतात आणि खूप छान पद्धतीनं इथं त्यांनी बिझनेस बिल्ड केलेला आहे. कोथमीर आणि गर्दी तुम्ही बघू शकता इथं गर्दी इथं दिवसभर अशी तुम्हाला बघायला मिळेल. आता आपण मीडियम मठ्ठा घेऊयात जेणेकरून आपल्याला मीडियम मठ्ठ्याची चव आपण इथली बघूया. व्हिडिओ करणार आहे. तर आता मीडियम मठ्ठा घेतलेला आहे आपण आणि तुम्ही समोर बघू शकता मित्रांनो आताच हे मठ्ठा ओतलेला होता आणि इथं कोथिंबीर देखील टाकलेली आहे. टेस्ट करून बघत आपण मठ्ठा. मुळात मित्रांनो ताकच इतकं फ्रेश आहे आणि क्रीमी आहे. ताक आणि तर मुळात मित्रांनो ताक इतकं फ्रेश आणि क्रीमी आहे की त्याची चव खूप छान येते आणि त्यात थोडासा गोडसर टच आलाय आणि तिखट थोडा. तर एकदम जबरदस्त मित्रांनो ताक आहे आणि खूपच फ्रेश वाटलं मला. आता हे ताक फ्रेश कसं करता तुम्ही काय? रोजच्या रोज फ्रेश मठ्ठा बनतो, घरीच बनतो. घरी प्रॉडक्ट तयार होते आणि इथं फक्त सेल होतो. यामध्ये थोडासा लसणाचा फ्लेवर जास्त वाटतोय. हो. तडका जास्त आहे म्हणजे लसणाचा फ्लेवर जास्त आहे. हो. तर ती सुद्धा एक्स्ट्रा चव तुम्हाला मित्रांनो चाकायला मिळेल. या मठ्ठ्याचं वैशिष्ट्य म्हणजे मठ्ठा पिताना सर तिखट मीठ गोड आंबट हे सगळे घशाला पिताना तुम्हाला सगळे फ्लेवर जाणवणार. नुसता तिखट तर तिखट, नुसतं गोड तर गोड, नुसतं असं पिताना तुम्हाला सगळं घशाला जाणवणार. तिखट मीठ गोड थोडंसं क्रीमी आहे जास्ती. क्रीमी जास्त म्हणजे पातळ पाणी नाही पण क्रीमी असं. मलाई दही मलाई पाणी. अतिशय जबरदस्त मित्रांनो. तर मित्रांनो हे क्रीमी आणि फुल फ्लेवर असणारं ताक जर तुम्हाला प्यायचं असेल तर महावीर गार्डन म्हणजे बापटमाळ्याच्या शेजारी समोरच हा गणेश मठ्ठा नावाचा मठ्ठा आहे आणि दिवसभर तुम्हाला इथं मठ्ठा ट्राय करता येईल. दादा हे टायमिंग जरा सांगा आम्हाला फक्त एकदा. माझं टायमिंग 12 ते 3 असते. 12 ते 3. 12 ते 3. आणि पार्सल जर कोणाला पाहिजे असेल तर दादांचा फोन नंबर दिलाय त्या नंबरवरती फोन करा आणि डायरेक्ट फोन करून तुम्ही मठ्ठा घेऊ शकता किंवा येऊ शकता इथं.
तर मित्रांनो आता पुढचा अजून एक मठ्ठा आपण कव्हर करणार आहोत. पुढच्या ठिकाणी गेल्यानंतर तुम्हाला पत्ता देखील सांगेल. तर मित्रांनो गणेश मठापासून आता आपण बापटमळ्यापासून 100 फुटीला आलो. सांगलीच्या 100 फुटीला सचिन मठ्ठा सेंटर म्हणून एक मठ्ठा सेंटर आहे आणि ह्याचा पत्ता आता दादांकडून आपण विचारून घेणारच आहोत. तर इथं मित्रांनो आंबील आणि मठ्ठा मिळतो. हा देखील खूप फेमस आहे आणि या 100 फुटीला येणारे जाणारे लोक इथं थांबून मठ्ठा पिऊन थंड होऊन आपल्या कामाला जातात. तर इथले मठ्ठा किती रुपयाला आहे, काय आहे, कसं आहे बघूया आपण या तर. ऊन वाढेल तसं तुम्ही इथं गर्दी चेक करू शकता. गर्दी होते इथं. इथं लस्सी देखील मिळते आपल्याला. लस्सी पाहिजे असेल ते लस्सी, मठ्ठा आणि आंबील. संध्याकाळी स्पेशल आंबील देखील असते. तर आंबील देखील इथे तुम्हाला टेस्ट करायला मिळेल. माझं नाव सचिन राजाराम सूर्यवंशी. बरं राहणार कुठे? इथं अंकलीमध्ये राहतोय. इथं कधीपासून सुरू केलं तुम्ही काम? 2017 पासून सुरुवात. काय काय मिळते आपल्या स्टॉलवरती सांगा जरा. माझ्याकडं स्पेशल मठ्ठा, हा. नाशिकची आंबील हा. आणि स्वाभिमानीची लस्सी. मठ्ठ्याचा रेट काय? 15 रुपये. 15 रुपये ग्लास देतोय. 15 रुपये ग्लास. 30 रुपये अर्धा लिटर आणि 60 रुपये लिटर. आणि ह्याचा आंबीलचा रेट कसा आहे? ते पण 15 रुपये ग्लास, 30 रुपये अर्धा लिटर, 60 रुपये लिटर. आंबील वगैरे घरीच प्रोसेस करताय? हा, घरी. आता आहे का? स्वाभिमानीची लस्सी तेवढी 20 रुपये. 20 हे इथं आंबील देखील मिळते. तर दादा आंबील कसं मिळते हे? हे 15 रुपयाला ग्लास आहे, 30 रुपयाला अर्धा लिटर, 60 रुपये लिटर. ठेवून जातं, उचलून जातं. मित्रांनो समोर बघू शकत असाल आता नाचणीच्या आंबील आहे. हे आंबील कसं आहे दादा, किती रुपये म्हटला? 15 रुपयाला ग्लास, 30 रुपयाला अर्धा लिटर आणि 60 रुपये लिटर. मित्रांनो आंबील जर कोणाला पाहिजे असेल, आंबील लवर जर कोण असतील तर तुम्हाला आंबील देखील मिळेल. आंबील दादा प्रोसेस कशी करताय तुम्ही? हे घरीच बनवलं जातं. प्युअर नाचणी, त्याच्यामध्ये चवीनुसार लसूण वगैरे, मीठ वगैरे घालून, मोठ्यानंतर लसूण मीठ वगैरे घालून चवीनुसार करून देतो. करून. ठीक आहे, आम्हाला एक मठ्ठा द्या थोडासा. समोर बघू शकता तुम्ही मठ्ठा स्पेशल. मठ्ठा स्पेशल आहे मित्रांनो आणि आंबील देखील मिळते इथे. तर हा मठ्ठा आता आपण आपल्याला दिलेला आहे आणि आपण आता मठ्ठा टेस्ट करून बघणार आहोत. तर मित्रांनो 100 फुटीला आता आपण आलोय आणि सचिन मठ्ठा सेंटरवरती आता मठ्ठा घेतलाय. मित्रांनो 100 फुटीला आल्यानंतर बरेच लोक इथं उन्हामध्ये मठ्ठा पिण्यासाठी थांबतात. डिमार्ट पासून पुढे आल्यानंतर त्रिमूर्ती चौक लागतो आणि त्या चौकामध्ये सचिन मठ्ठा सेंटर नावाचा मठ्ठा सेंटर असतो. तर टायमिंग काय तुमचं? 11 ते 4. तर मित्रांनो सकाळी 11 ते संध्याकाळी 4 वाजेपर्यंत हा स्टॉल तुम्हाला इथं बघायला मिळेल. मठ्ठा आपण टेस्ट करून बघूयात आता. मित्रांनो मठ्ठा खूप छान आहे. थोडासा ताक जे आहे थोडस आंबट, त्यामध्ये गोड चव आणि मठ्ठ्यामध्ये लागणारे सगळ्या प्रकारचे मसाले त्यामध्ये आहेत आणि फ्रेश ताक आहे. तर मित्रांनो कधी तुम्ही ह्या बाजूला आलात तर आंबील जर कोणाला पाहिजे आंबील आणि ताक दोन्ही पण तुम्ही टेस्ट करू शकता. तर मित्रांनो आता आपण आपलं नवीन एक पॉडकास्ट चॅनल चालू केले आणि अमोल पॉडकास्ट विथ अमोल सडकर या नावाचं आपण पॉडकास्ट चॅनल देखील चालू केले. वेगवेगळ्या लोकांना आपण तिथे आमंत्रित करतो आणि त्यांच्याशी गप्पा मारतो. त्यांच्याकडून बऱ्याच गोष्टी आपल्याला शिकायला मिळतात आणि ते चॅनल देखील तुम्ही बघा. त्या चॅनल जसं प्रेम केलं तसं ते चॅनल देखील बघा आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनल शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत राम राम.